वार्ड नंबर 6 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1986 साली ह्या वॉर्ड मध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि ती परंपरा 7 वेळा आजपर्यंत शिवसेनेचाच भगवा या वॉर्डवरती फडकलेला आहे. तर पुन्हाही शिवसेनेचाच भगवा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच भगवा झेंडा फडकेल. स्थानिक उमेदवार आहे. आमच्या शाखेच्या उपशाखा प्रमुखांची पत्नी आहे. अतिशय सोज्वल महिला म्हणून ती या भागात आमच्याबरोबर काम करते आणि जरी गरीब घराण्यातली असली तरी सुद्धा शिवसेनेने तिला तिकीट देऊन तिच्यावरती मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. वार्ड नंबर 6 चे मतदार लोकांना तुम्ही काय सांगणार आहे? त्या मतदारांनी आतापर्यंत आमच्यावर प्रेम केलं तर याही वेळेला आमच्यावर प्रेम करावं एवढंच सांगणार. शाखा क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इकडे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि मतदारांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत. पाहायला गेलं तर येणाऱ्या 15 तारखेला जनतेला तुम्ही काय संदेश देणार? मी जनतेला एवढंच सांगेन की जी आपल्या एरियामध्ये राहिलेली कामे आहेत ती पूर्ण करून मी जिंकून आल्याच्या नंतर देईन. तर तुम्ही 15 तारखेला 2 नंबरचं मशालीचं बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा. सध्या आपण वार्ड नंबर 6 मध्ये आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार आहे. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या वॉर्ड नंबर 6 मध्ये आज येत आहेत. शिवसेना पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ संजना संजय वेंगुर्लेकर या ठिकाणी उमेदवारी भूषवत आहेत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी आज उद्धवजी इथे येत आहेत. मी खरोखरच या शिवसैनिकांचं मनापासून कट्टरता काय असते ते आज मला आपल्याला दिसली. आज सगळे शिवसैनिक जुने आहेत, तरुण आहेत, या ठिकाणी उभे आहेत आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा वार्ड क्रमांक 6 आमचे शाखाध्यक्ष आहेत. आमचे सगळे पदाधिकारी महिला पुरुष या ठिकाणी उद्धवजींचं स्वागत करतो आम्ही उभे आहोत. आम्हाला खात्री आहे वॉर्ड नंबर 6 मधून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजना वेंगुर्लेकर या नक्कीच निवडून येतील. कारण मी पाहिलं आहे वॉर्डमध्ये की इतर सगळ्या समाजाचा यांना पाठिंबा आहे. आम्ही ज्या प्रचारात जातोय तर लोक भरभरून समोर येऊन त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि मला वाटतं की येणारा जो 16 तारखेला रिझल्ट लागेल या वॉर्डमधनं शिवसेनेच्या उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजना वेंगुर्लेकर नक्कीच विजयी होतील असं वातावरण आज दिसतंय. आपण पाहिलं गेले तर इकडे भरपूर कार्यकर्ते मौजूद आहे आणि वार्ड मध्ये लोकांना तुम्ही काय सांगणार? इथे कार्यकर्ते म्हणजे या फक्त वॉर्ड मधलेच कार्यकर्ते आहेत. असे कार्यकर्ते मला असं वाटतं कोणी बाहेर आणलेले नाहीये. या महिला आघाडी असेल, पुरुष असेल, ज्येष्ठ असतील, युवक असेल, या वॉर्ड मधलेच आहेत आणि इथल्या लोकांनी ठरवलंय की आम्हाला यावेळेस आणि बिना पैशाचे लोक हे बरोबर आहे अगदी इथल्या लोकांनी ठरवलंय यावेळेस आम्हाला संजय वेंगुर्लेकर यांना नक्कीच उडून आणायचं आहे. आणि आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वातावरणच तसं आहे की अतिशय सामान्य घरातल्या आहेत. उद्धवजींनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि योग्य उमेदवार दिलेला आहे आणि असा उमेदवार लोकांनी त्यांना एक ऍक्सेप्ट केलेला आहे की नाही हा आपल्याला उमेदवार नक्की निवडून दिला पाहिजे. वॉर्ड नंबर 6 ची जर परिस्थिती पाहिली या ठिकाणी पहिल्यांदा पाहिलं तर या जे इतर समाज म्हणजे गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, उत्तर भारतीय समाज असेल त्यांची पण इच्छा आहे या ठिकाणी अशा उमेदवार निवडून जर आला तर नक्कीच या वॉर्डचा विकास होईल आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या 16 तारखेला जो रिझल्ट लागेल तो नक्कीच संजना वेंगुर्लेकर विजयी होईल. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे त्याबद्दल आपण वार्ड क्रमांक 6 लोकांना तुम्ही काय संदेश देणार? येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान आहे अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि इथल्या वॉर्डच्या मी सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपल्या समोर उद्धवजींनी मनसे आणि शिवसेना युतीचे उमेदवार संजना वेंगुर्लेकर यांना दिलेला आहे. सामान्य घरातले आहेत. त्यांच्याबद्दलचा जो तुम्ही विचार जो कराल तो खरोखर या वॉर्डच्या विकासासाठी जो विचार असेल नक्कीच आम्हाला वाटतं आम्ही सगळे मंडळी ते स्वतः उमेदवार आम्ही इथे मनसे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यासोबत असू आणि इथले मतदार सुज्ञ त्यांना माहिती आहे
की आज बडजाव करण्याला इथं त्याला काम करणार उमेदवार पाहिजे. आणि मला असं वाटतं कित्येक वर्ष तुम्ही शाखा पाहिली तर किती जवळजवळ 70 वर्ष शाखा झाली. इथूनच सगळा कारभार चालवतं आणि इथल्या शाखेतला जो या शिवसेना उद्धव ठाकरेचा उमेदवार आहे लोकांनी अनेक वेळा इथं निवडून दिलाय आणि ते परंपरा आहे. इथल्या ठाकरे ब्रँडलाच इथला जो मतदार आहे तो निवडून देतो. आणि येणाऱ्या नक्कीच प्रश्न विचार येणाऱ्या 15 तारखेला जो मतदार हार पडेल 2 नंबरची निशाणी संजय नवेलकर यांची आहे. त्यावरती शिक्का मारून बटन दाबून त्यांना नक्कीच विजय करेल. आज जे वॉर्ड क्रमांक 6 मध्ये जे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमच्या शाखेला भेट देण्यासाठी येतात आहे. आमचे उमेदवार संजय वेंगुर्लेकर यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम मी उद्धव साहेबांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी एका सर्वसामान्य घरातील महिलेला उमेदवारी दिली आणि निष्ठावंत महिला आणि आपली पक्षाची निष्ठा का असते ते त्यांनी दाखवून दिलेली आहे. पाहायला गेलं तर इथे भरपूर लोक आहे स्वागतासाठी याचं पण ही जी गर्दी आज आपण इथे पाहताय ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची गर्दी आहे. ही कुठलेही पैसे देऊन वगैरे आणलेली गर्दी नाहीये. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे निष्ठा दाखवून ते उभी राहिलेली माणसे ती आहे. ही पैशाची गर्दी नाही, खरी निष्ठावंतांची गर्दी आहे. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे याच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार? येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. मी विभागातील सर्व जनतेला हेच निवेदन करीन की संजय वेंगुर्लेकर यांचं 2 नंबरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करून द्यायचा आहे. आणि आपला शिवसेनेचा जो 35 वर्षाचा झेंडा आहे भगवा तो आपल्याला कायम विजयाचा झेंडा आपल्या शाखेवर डौलत ठेवायचा आहे.